कार्य केवळ सक्रिय उत्साहाने पूर्ण केले जाऊ शकते, केवळ काल्पनिक विचारांनी नाही. अशाच आहेत आपल्या तिसऱ्या पुरस्कारार्थी डॉक्टर सुधा कांक्रिया. त्यांच्या नावातच समाजसेवेचा एक महायज्ञ आहे. 3 तप समाजसेवेची तपश्चर्या करणाऱ्या बेटी बचाव चळवळीच्या त्या आद्य प्रवर्तक आहेत. डॉक्टर सुधा कांक्रिया ह्या अहमदनगर येथील नेत्रतज्ञ असून आपल्या वैद्यकीय सेवेबरोबर त्या स्त्री जन्माचे स्वागत करा बेटी बचाव या राष्ट्रीय चळवळीच्या आद्य प्रवर्तकही आहेत. रोटरीच्या सेव्ह द चाइल्ड प्रोजेक्टच्या डिस्ट्रिक्ट चेअरमन आहेत. 1985 साली देशात पहिल्यांदा या चळवळीची सुरुवात डॉक्टर सुधाताईंनी केली. याची नोंद वंडर बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये सन्मानपूर्वक करण्यात आलेली आहे. डॉक्टर सुधा कांक्रिया आद्य प्रवर्तक बेटी बचाव चळवळ अशी करण्यात आलेली आहे. 3 तपांपेक्षा जास्त त्यांनी ही तपश्चर्या केलेली आहे. 2007 साली अब्दुल कलाम यांच्या वतीने त्यांना निर्मलकरण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 2008 साली राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी प्रत्यक्ष भेटीत चळवळीचे त्यांचे खूप कौतुक केले होते. युरोप येथील युनिव्हर्सिटी ऑफ माउंटन्सच्या वतीने डॉक्टर सुधाताईंना वुमन एक्सलन्सी अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते. इंटरनॅशनल पब्लिशिंग हाऊसने सुद्धा मॅन ऑफ अचिव्हमेंट या महत्त्वपूर्ण ग्रंथामध्ये त्यांच्या कार्याची सन्मानपूर्वक नोंद केलेली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने माननीय राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते जीवन साधना गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कामाचे कौतुक म्हणून त्यांचे प्रतिबिंब पोस्टाच्या तिकिटावर उमटलेले आहे. डॉक्टर सुधा कांक्रिया नावाचे पोस्टाचे तिकीटही प्रसिद्ध झाले ही खूपच गौरवाची बाब आहे. स्वच्छ भारत अभियानाच्या त्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. तसेच करोना महामारीला न घाबरता सुमारे 9,000 पेक्षा जास्त करोना पीडित रुग्णांना त्यांनी मोफत हिलिंग सेवा पुरवली. राजयोगा मेडिटेशनद्वारे डॉक्टर सुधाताईंनी सुमारे 11,000 पेक्षा जास्त व्यक्तींना दिलासा दिला. कारागृहातील कैदी बांधवांमध्ये राजयोग मेडिटेशनद्वारे सकारात्मक परिवर्तन घडून त्यांनी आणले. कांक्रिया करंडकद्वारा बालरंगभूमीची अखंडपणे त्या 25 वर्ष निस्वार्थीपणे सेवा करत आहे. अशा या दैदिप्यमान व्यक्तिमत्वाला डिस्ट्रिक्ट सर्व्हिस अवॉर्ड देताना आम्हाला विशेष आनंद होत आहे. आय रिक्वेस्ट RIPR VP ऑनर टू प्रेझेंट डिस्ट्रिक्ट सर्व्हिस अवॉर्ड टू डिअर डॉक्टर सुधा कांक्रिया. मी आभारी आहे आदरणीय स्वाती मॅडमची आणि रोटरी परिवाराची. आज आदरणीय व्यासपीठ आपल्यासमोर आहे. स्त्री जन्माचे स्वागत करा याविषयी एक छोटंसं मनोगत मी आपल्यासमोर सादर करत आहे. हे आहे गर्भात असलेली जी मुलगी आहे ती आपल्या आईशी काय बोलत आहे. ही चिमुकली जी आहे जी आईच्या पोटात आहे, आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं आजींचं आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचं आहे. नको काही नको असं करू नको ग, मला मारू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग आई, मला डॉक्टर काकांची खूप भीती वाटते ग. ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग. इंग्लिशने नाजूकशी कोमलशी माझ्या हातपाय आई तोडून टाकतील ग. आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उघड्यावर फेकून देतील. कुत्रे ती झडप घालतील, तोंडात पकडतील आणि गल्लीवर फिरवतील ग आई. माझ्या शरीराचं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील. माझ्या शरीराची झालेली विडंबना आई तुला सहन होईल. नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग. आई असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कसलाही त्रास देणार नाही, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग. मला लाडू नको, पेढे नको, करंजी नको, पुरणपोळी नको, काही गोडगोड नको ग. कालची उरलेली शेळी असलेली भाकरी सुद्धा आई मला चालेल ग. नको आई नको, नवीन कपडे नकोत ग मला, ताईची जुनी असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग. पण आई मला जन्म घेऊ दे ग, मला तुझ्या मांडीवर खेळायचं आहे.
आणि या देशाची सेवा करायची आहे. पण तरी तू मला जन्म दिला तरच ना. म्हणूनच म्हणते आता तरी विचार करा, वंशाचा दिवा खरा कोण तुम्ही ओळखा. पंटीनेच पुन्हा दिवा प्रज्वलित होतो. स्त्री असो वा पुरुष जन्म तर स्त्रीच्याच पोटी घ्यावा लागतो. आईची महती कशाला हवी सांगायला. चला सज्ज होऊया स्त्री जन्माचे स्वागत करायला, स्त्री जन्माचे स्वागत करायला. धन्यवाद. थँक्यू सो मच. एक छोटीशी 2 ओळीची शपथ आपण स्वाती मॅडमच्या परवानगीने घेऊया. आपल्या सगळ्यांना मी विनंती करेन की आपण सर्वांनी आपल्या जागेवर उभं राहायचं आहे आणि उजवा हात पुढे करून माझ्या पाठीमागे 2 ओळी ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहे. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ सर्वांच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा रोटरीचा जय जयकार करायचा आहे. भारत माता की, रोटरी परिवार की. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. Will be also something that will keep Rotary going through the Rotary Foundation. This was the first matching grant at the time that we worked together with District 3150. And I love the picture on the right side because you see the little girl. Believe me, these experiences of the friendship exchanges are building, as I just showed you, lifelong understanding. Rotary, of course, loves to help communities to grow and homes to prosper, working on those amazing Rotary projects in various communities and particularly more so in India. I've often wondered why we can't work together with the government or the administration, local, national or international, and do bigger projects. Then when Rotary and government are together, I have always said 1 and 1 add up to 11, not 2. 1 and 1 add up to 11. It's the relations we build, the trust. And trust is built by commitment. The world, through India, thought India would be the last country to eliminate polio. The last country to eliminate polio because of the largest number of our people and the problems that we have of polio. Rotary Street programs, are we asking enough questions on whether they are all working out as they need to? Do we have a more peaceful world today than we had a quarter of a century ago establishing? Are they making a difference? Indeed, today, at any point in time, now in 3060 district, 3060, where I come from, family exchange have been continuing between India, our district, and Mexico, Argentina, Brazil, Chile, Latvia, Poland, USA, Canada, and UK, and France as well. And the program participation is increasing, with Rotarians paying for travel and hosts managing for the hospitality. And then the exchange becomes more complete when the former hosts come back as guests to you. It's a program that's popular, it is at no cost absolutely to Rotary, and believe me, it brings first-hand understanding of different cultures and their way of life. Rotary's Youth Exchange program, again, started many years ago, can make a huge difference.